डोळ्यामुळे आम्ही जग पाहू शकतो, पण डोळ्यामुळे आपण आत्मतत्व पाहू शकतो. आणि डोळ्याला सत्ता आत्म्याची आहे, ती सत्ता आहे नाही, सत्ता मात्र ही जाणीवच तर तुम्ही फक्त जाणू शकता, पण डोळ्यानं काय आत्मचैतन्य चालता येणार, कानांना ऐकता येणार नाही. म्हणजे ही इंद्रिय जी आहेत नाही, यांना काही मर्यादा आहे, त्या मर्यादेपर्यंत ते कार्य करू शकतात, परंतु ज्याच्या सत्तेने ती चालली आहे ती सत्ता त्याला अनुभवता येते. आत्मज्ञानासंबंधी वृथा कल्पना. आत्मा आहे प्रतीती नाही, नाही म्हणता नांदवी देही, आहे नाही हे न कळे कही, पडिले संदेही कल्पनिक. आता नाही म्हणावं तर त्याच्या सत्तेने चाललंय, हाय म्हणावं तर अनुभवता येईल नाही, किती अवघड आहे गोष्टी. आता हे कळायला लागलं थोडं तर मग हे अडचण आहे असं कळतं. अज्ञानातच जगतोय त्या माणसाला काही संबंधच नाही हो, लक्षात काय. आता काही लोक सांड म्हणजे माळावरचं पाणी, डबक्यातलं पाणी घेऊन जगत असतात हो, आणि शहरातला एखादा माणूस किंवा शास्त्रज्ञ असेल तर ते म्हणून त्यात किती बॅक्टेरिया आहेत आणि काय कशी काय पित्या ते म्हणतात, म्हणजे त्याला वाटतं की काय त्याच्याबद्दल ज्ञान आहे. मग त्याला ज्ञान असल्यामुळे काय झालं, तो साशंक बनला आणि कशी पिऊन जगते आता आम्ही तो तो पिऊन जगायला त्याला काहीच नाही हो, म्हणजे अगदी अज्ञानात जगतोय, त्याला काही संबंधच नाही अध्यात्माचा. हे जन्म मृत्यू सुख दुःख पाप पुण्य याचा काही संबंध नाही अज्ञान जीवाला. आणि ज्याला काही मुमुक्षत्व आहे त्याला कळायला लागलं की हे असं आहे, मग त्यानंतर सुद्धा त्याच्यामध्ये संभ्रम निर्माण होतो, आणि मग त्या संभ्रमाची निवृत्ती करण्यासाठी गुरूंची आवश्यकता आहे. जे भ्रांत होतं जीव, आणि त्या भ्रांत जीवाला योग्य दिशा देण्याचं काम हे शास्त्र आणि संत करत असतात. म्हणून आहे नाही हे न कळे काही, पडिले संदेही कल्पनिक. त्या संदेहाच्या पोटी बद्धमुक्ततेच्या गोटी, सदा करती कपाळपिटी वृथा चावटी ते ऐका. सुंदर लिहिलेलं. आता हे संदेह निर्माण झाला, काय काय हवं आहे आता, म्हणजे एखाद्या गोष्टीचा संदेह निर्माण झाला का नाही. परवा मी इथं अंगणात बसला होता, मग बसल्यानंतर चांदणं होतं, मग आम्ही सगळं बोलत बसलो आहे, आणि हे चंद्रनीच्या लक्षात काय आलं, इथं काहीतरी असं चाललंय असं वाटलं, तर काही चालत नव्हतं. या तर या 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 चिरंजीवाला घेऊन आला, बरं आनंद आहे. तुम्हाला जास्त वेळ बसायला इथे येऊन घेऊन या मुलग्याला, त्याला जरा बसवा होता वगैरे, इकडे घेऊन या, इकडे इकडे. पालावर नसते काय, ते चकाकत होता हो, त्याला काय वाटलं बहुतेक काय तर सापाला झाली. मी म्हणलं कशाला काही चिंता करताय, निवांत बोलत असा म्हणलं, ते काय आम्हाला काय करणार नाही असला तरी हां, आणि नसला तर काही संबंधच नाही. व्यवस्थित आहे मला. ओम चैतन्यं शाश्वतं शान्तं व्योमातीतं निरञ्जनं नादबिन्दु कलातीतं तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे. त्या संदेहाच्या पोटी बुद्धिमतेच्या गोठी, सदा करती कपाळ पिटी वृथा चावटी ते ऐका. म्हणून संदेह वृत्ती निवृत्ती लागते. संदेह वृत्ती म्हणजे संशय वृत्ती. जोपर्यंत संशय आहे तोपर्यंत यथार्थ ज्ञान होत नाही, बोध होत नाही. त्रोवरी बोध भेटेना या मना, त्रोवरी या साधना भजावे लागेल. म्हणजे जोपर्यंत आपल्याला आत्मबोध होत नाही, भगवंताचा यथार्थ तुम्हाला कृपा आशीर्वाद होऊन त्याचा बोध होत नाही, तो साधन हे केलं. धोतरा खाऊन जो भुले, धोतरा म्हणजे वनस्पती माहिती आहे ना, खाऊन जो भुले शकुन मानिती त्याचेची बोले, देवी ज्ञान गर्वे जे गर्वाधिले, ते मुक्त मानिले सत्यत्वे. जसं पूर्वी जे लोक होते नाही, तशा वनस्पतीचा वापर जास्त आहे. कुठल्याही गोष्टी औषधाच्या वापरत असू दे, कशात ते. तर तेवी ज्ञान गर्वे जे गर्वार्थीले, ते मुक्त मानिले सत्य. म्हणजे भ्रांतीमूलक आहे हो. म्हणजे एखादा गर्वानं जर कुठल्याही गोष्टी जर करत असेल आणि मी अमुक केलं तमुक केलं तर सत्य मानून येतं, त्याचं खरोखर योग्य असतं नाही, तो माणूस विनम्रपणे सांगत असतो, कधी अहंकार राहत नाही.
आम्ही उपदेशू निजात्मशुद्ध पहिलाचा उपदेशू अबद्ध ऐशे शिष्याशी करीती बोध ते मुक्त शुद्ध मानिती. आमचे महाराज म्हणायचे, आपण तरला नाही दुसऱ्याशी तरुण उपाय, लटकीच देतो ग्वाही तरुण म्हणून. स्वतःच बुडाला आणि दुसऱ्याला कसं तारून येईल. तसं काही लोक हे गप्पा मारतात आपलं, आम्ही असं करतो तसं करतो. पेपरला जाहिरात असते वेळ नाही, त्या कोणतरी भगिनी येतात, तुमची कुंडली जागृत करतो अमुक असं काय काय असतं. एकदा महालक्ष्मी मंदिरात वगैरे बरंच त्याचा गोंधळ झाला होता. आता कुंडली जागृत करतो म्हणून तुम्हाला सांगायची गरज नाही. तुमची साधना पाहिजे तर ते जागृती विद्युती दाखवा. मग तुम्ही नामस्मरण घ्या, योगसाधना करा, ध्यान करा, काय अनेक प्रकारची जी काही साधनं असतील त्या सावरत वैकल्य जे जे काय असेल ते करा. आणि तुमच्या निष्ठेनं आणि श्रद्धेनं केलं असेल तर तुमची कुंडली शक्ती आपोआपच जागृत होते. त्याच्यासाठी जागृत करायची काही गरज नाही. फूल जे आहे ना कळी ती आपोआप उमलते नाही. कधी उमलते? ते वेलला राहिली तर तुम्ही आणून ते पाण्यात टाकून त्याचं पाकळी वेगळं करायचं कोण सांगितलं होतं? ते वेलावर राहू दे ना, आपोआपच फुलते. तसं तुमची जी काही साधनं आहे ती निष्ठेनं राहू दे नाही त्याशी आपोआप. पण हे बरेचसे लोक काय करतात, ते उपदेश करून शिष्यांची दिशाभूल करतात. ज्ञान नांदे आमच्या ठाई हा मार्ग जगी कोठेच नाही, ऐसे उपदेशिती जे काही ते मुक्त पाही मानिती. आपला मार्ग नाही आमच्यासारखा असं म्हणणारे लोक असतात. अरे तुमचा मार्ग कुठला वेगळा आला काय, आकाशात नाही आला काय? मार्ग कुठलाही असू दे, तुमच्यात नित्य नियम असेल, निष्ठा असेल आणि जी काही तुम्ही साधना करता त्या साधनेबद्दल अहंकार नसेल तर तुमची साधना योग्य आहे. आमचंच खरं बाकी सगळं काय बरोबर नाही असं म्हणणारे लोक असतात. त्यांचा मार्ग तेवढा काय खास नाही आहे. खास आणि याचा काय संबंध आहे? सगळे जमिनीवरच रस्ते आहेत नाही. आधारभूत काय त्याला जमीनच आहे. पूर्वीचं असेल, कुणी दक्षिणेचं असेल, उत्तरेचं असेल, काय जमलं नाही. पण ते या सगळ्या रस्त्याला आधारभूत कोण आहे? पृथ्वी आहे.